राष्ट्रवादी समर्थित युवा स्वाभिमान ॲडव्होकेट आंबेडकर प्रणित भारिप बहुजन महासंघाचे उमेदवार रवी राणांची प्रचार यात्रा सुरू आहे। प्रचाराचा झंझावात सुरू आहे। बायपास मार्गावरील मनोर मांगल्य येथे रवी राणांनी जाहीर सभा घेतली। विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतलाय। रवी राणा बडनेरा मतदारसंघातून दुसऱ्यांदा भाग्य आजमावत आहेत। त्यासाठी ते मतदारांशी संवाद साधत आहेत। बायपास मार्गावरील मनोर मांगल्य येथे त्यांनी जाहीर सभा घेतली। सभेत आपले मुद्दे मांडून रवी राणांनी मतदारांना आवाहन केलं। परिवारासाठी आज जे लोक अनेक गावागावांमधून माझी मातृशक्ती पितृशक्ती आणि संपूर्ण परिवार आलेला आहे। या गावामधल्या 2 जरी महिला आल्या असतील, अमरावती शहरातल्या किती आहे अमरावती शहरातल्या पहिला हात होता साळवे यांचं नाव घेतो। त्यांची ताकद त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे, पण त्यांच्या विचारावर चालून त्यांच्यासारखं बनण्याचा सुद्धा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। आणि त्याच्यासाठी आपल्याला अनेक लोक सांगतात हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, पण स्वतः धरून त्याची सुरुवात केली पाहिजे। ज्या गरिबीतून मी वाढलो, ज्या गरिबीतून मी पर्यंत पोहोचलो, त्या गरिबीची जाणीव मला आहे। म्हणून गरिबांच्या प्रश्नासाठी माझी जी तळमळ असते ती नेहमी एकच असते, या गरिबांना न्याय मिळाला पाहिजे, या गरिबांना या गरिबीतून बाहेर काढलं पाहिजे। हे जर गरीब लोक गरिबीतून बाहेर काढू शकलो नाही तर ह्या आमदारकी काही कामाची नाही, हा रवी राणा कामाचा नाही। तर रवी राणाला गरिबांची जाणीव आहे, तर गरिबांच्या प्रश्नासाठी लढला पाहिजे। गोर गरिबांचा प्रश्न सोडवता आला पाहिजे। तो बीपीएलचा प्रश्न असू द्या, घरकुलचा असू द्या, की संजय गांधी निराधारचा प्रश्न असू द्या। आज संजय गांधी निराधारचा प्रश्न मोठा मजबूत आहे। 65 वर्षाच्या वर ज्या महिला आहेत त्यांना 700 रुपये दिले जातात। निराधार महिला त्यांना 700 रुपये दिले जाते, पण 700 रुपयात पानाचाही खर्च होतो। पान खाल्ला तर चुकला ना तर 700 रुपये माहिती